सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड येथे गावठी पिस्तूल आणि जिवंत कारतूस विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा युवकांना गुंडविरोधी पथकाने दिनांक 19 फेब्रुवारी रोजी जेल रोड मार्गावरील कन्या कोठारी शाळेच्या भिंतीलगत ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत कारतूसे जप्त करण्यात आले। पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की गुंडविरोधी पथकाचे कर्मचारी राजेश राठोड यांना गुप्त माहिती मिळाली की दोन युवक हे जेलरोड मार्गावरील कोठारी कन्या शाळेलगत पिस्तूल विक्रीसाठी येणार आहेत। त्यांनी तात्काळ याबाबत पथकाचे प्रभारी उपनिरीक्षक संदीप पवार वरिष्ठांना कळविले। पथकाचे कर्मचारी विजय कुमार सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, सुनील आडके, अविनाश देवरे, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले आदींनी सापळा रचून संशयित राहुल उर्फ गोटू प्रभाकर साठे राहणार साठेनगर, सिन्नर फाटा, निशांत उत्तम सोनवणे, 35 न्यू ज्योत अपार्टमेंट, सैलानी चौक, जेलरोड यांना ताब्यात घेत त्यांच्या अंगझडतीत एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत कारतुसे मिळून आली आहे। दरोड्यातील फरार संशयित ताब्यात। नाशिक रोड दरोड्यातील फरार संशयिताला गुंडविरोधी पथकाने पकडून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे। राहुल उर्फ भांड्यात तेलोरे असे मोकोका गुन्ह्यातील संशयिताचं नाव असून 30 ऑक्टोबर 2025 रोजी विहितगाव परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या काही संशयितांना पोलिसांनी अटक केली होती, मात्र हा संशयित फरार होता। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।